नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच विज्ञान विषयातील प्रकरण क्रमांक 1 गतीचे नियम या प्रकरणातील व्हिडिओ क्रमांक 5 बघत आहोत। यामध्ये आज आपण न्यूटनचे गतिविषयक नियम, त्याला न्यूटन्स लॉ ऑफ मोशन असं म्हणतात, तर हे काय आहेत, ते 3 नियम कोणते आहेत, ते आज आपण काय करणार आहोत, सविस्तर बघणार आहोत। तर सुरुवातीला आम्हाला असे का होत असेल असं प्रश्न विचारलेला आहे। आपण ते प्रश्न बघूया। पहिला प्रश्न असं म्हटलं आहे की स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हलत नाही। एखादी वस्तू स्थिर असेल, समजा एखादा मैदानामध्ये एखादा दगड असेल, छोटासा दगड असेल, त्याला जर कोणतंही बल नाही लावलं तर ती जागची हलणार नाही। असं का होत असेल असं विचारलेलं आहे। दुसरं म्हटलेलं आहे टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेल्या बलाने टेबल उचलता येत नाही। म्हणजे टेबलावर एखादं पुस्तक ठेवलंय आणि त्या पुस्तकाला जेवढं बल लावून आपण उचललंय तेवढंच बल लावून टेबलला उचलता येत नाही असं ह्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे पुस्तकाला जेवढं आपण ताकद लावली तेवढीच बलाला लावली, तेवढीच टेबलाला लावली तर ते टेबल उचलणार आहे का? नाही उचलणार। मग ते का असं होतंय ते विचारलेलं आहे। फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली पडते, असं का होतं? आपण बघितलेलं आहे की कधी फळांचे झाडं असतात तेव्हा आपण सुद्धा असं केलेलं आहे की फांदी हलवतो, आपल्याला वरती चढायचं असेल तर आपण फांदी हलवतो, ते ऑटोमॅटिक काय होतात, ती पिकलेली फळं काय होतात, तुटून खाली पडतात। तर असं का होतंय हे सुद्धा प्रश्न विचारलेला आहे। नंतर म्हटलंय विजेचा फिरणारा पंखा, म्हणजे आपण बघतो सिलिंग फॅन असतील किंवा टेबल फॅन असतील, हा पंखा बंद केल्यानंतर पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो। आता तो बटन बंद केलं की लगेच बंद होतो असं होत नाही, की तो बंद झाल्यानंतर सुद्धा काही काळ तसंच फिरत राहतो। तर असं का होत असेल हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आता या प्रश्नांची उत्तरं हे आपल्याला त्यांनीच खाली दिलेली आहेत। बघा काय म्हटलेलं आहे, वरील घटनांच्या कारणांचा शोध घेतल्यास, म्हणजे वरील ज्या घटना घडल्या त्याचा कारणाचा शोध घेतल्यास काय वस्तूमध्ये जडत्व असते हे आपल्या लक्षात येते। जडत्व, त्या वस्तूला काय जडत्व आहे, काहीतरी वजनदार वस्तुमान असलेल्या वस्तू आहेत, जडत्व आहे असं इथं म्हटलेलं आहे। वस्तूचे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत आहे, हे तुम्ही शिकला। आता जडत्व म्हणजे काय, ते जडत्व म्हणजे जेवढं वस्तूचं वस्तुमान जास्त तेवढं जडत्व त्याचं जास्त, हे आपण शिकलेलो आहे। आणि जेवढं वस्तुमान कमी तेवढं जडत्व कमी, म्हणजे वस्तुमान हे जडत्वाशी काय आहे, संबंधित आहे, निगडीत आहे, आम्ही शिकलेलो आहे। न्यूटनच्या गतिविषयक पहिला नियमात, आता न्यूटनचा जो गतिविषयक पहिला नियम आहे या नियमामध्ये पदार्थाच्या याच गुणधर्माचे वर्णन केले आहे, म्हणून त्याला जडत्वाचा नियम असेही म्हणतात। आणि न्यूटनने काय केलेलं आहे, पहिला त्याचा जो नियम आहे त्या नियमामध्ये सुद्धा या पदार्थाच्या जो जडत्वाचा गुणधर्म आहे याचाच काय केलेला आहे, समावेश पहिल्या नियमात केलेला आहे, म्हणून त्याला जडत्वाचा नियम असेही म्हटलं आहे। आता जडत्वाची सर्व उदाहरणे न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या समीकरणाची उदाहरणे आहेत। आता जेवढी जडत्वाची उदाहरणे असणार आहेत ते सगळे कशामध्ये त्याचा समावेश होणार आहे, तर न्यूटनच्या पहिल्या समीकरणामध्ये त्याचा समावेश होणार आहे। तर चला तर आता आपण काय करूया, न्यूटनचा नक्की पहिला नियम कोणता आहे जडत्वाचा तो बघूया। त्यालाच इंग्रजीत आम्ही काय म्हणतो, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। न्यूटनचा काय म्हणतो आपण, गतिविषयक पहिला नियम असं म्हणतोय। बघा काय म्हटलंय, एका ग्लासमध्ये वाळू भरून घ्या, ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये वाळू भरायचे, त्या ग्लासवर एक पुठ्ठा ठेवा, वहीचा पुठ्ठा असतो तो ठेवायचा वर, त्या पुठ्ठ्यावर एक 5 रुपयाचे काय ठेवा, नाणे ठेवा, त्याच्यावरती काय करायचं, 5 रुपयाचे नाणं ठेवायला लावले। आता त्या पुठ्ठ्याला बोटाने जोरात टिचकी मारा, त्या पुठ्ठ्यालाच फक्त काय करायचं, जोरात टिचकी मारायचे, काय घडेल याचे निरीक्षण करा। आता आपल्याला विचारले काय घडेल याचे निरीक्षण करा, आता आपल्याला माहिती आहे काय घडेल, तुम्हाला लगेच बऱ्याच जणांना उत्तर माहित असेल, काय होणार आहे, 5 रुपयाचं नाणं आहे तसं काय होणार आहे, त्या वाळूने भरलेल्या ग्लासमध्ये पडणार आहे आणि तो पुठ्ठा फक्त निघून जाईल। का असं झालं, तर जडत्व, त्या 5 रुपयाच्या नाण्याला काय आहे, वस्तुमान आहे, आणि ते जडत्व असल्यामुळं काय होतं की पुठ्ठ्याला जरी आपण काय केली, टिचकी मारली तर त्या जडत्वामुळे तो आहे तसा खाली पडला, तर आपण हे सांगू शकतो। आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे पहिल्या नियमामध्ये संतुलित बल आणि असंतुलित बल म्हणजे काय, त्याला बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स असं सुद्धा आपण इंग्रजीमध्ये म्हणतो। तर बघा आपल्याला आता एक खेळ सांगितलाय, तो आपण खेळवलंच आहोत, रस्सी खेच, हा खेळ आपण खेळलोय, शालेय जीवनामध्ये खेळलाय, घरी खेळलेला आहे।
तर तो खेळ आपण खेळलाय त्यामुळे आपल्याला त्याचे नियम वगैरे सगळे माहीत आहेतच. तर जोपर्यंत दोन्ही बाजूंनी प्रयुक्त बल सारखे असते तोपर्यंत रस्सी मध्ये स्थिर असते. दोन्ही बाजून जर बल सारखा असेल तर रस्सी काय होते, बरोबर मध्ये स्थिर असते, कोणत्याही बाजूला जात नाही जर दोन्ही बाजूला बल सारखा असेल तर. इथे दोन्ही बाजूला लावलेले बल समान असल्याने अर्थात बले संतुलित असल्याने बल प्रयुक्त केलेले असूनही रस्सीचा मध्य स्थिर असतो. तर दोन्ही बाजूने इथे बल लावले, डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूने बल लावले, पण बल कसं आहे दोन्हीकडे सारखा आहे त्यामुळे ते काय होते, रस्सी बरोबर मध्ये थांबलेली आहे आणि त्यामुळे संतुलित बल या दोन्हीमध्ये काय झालेलं आहे, निर्माण झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु ज्यावेळी एका बाजूने प्रयुक्त केलेले बल वाढते त्यावेळी प्रयुक्त बले असंतुलित होतात. परिणामी बल अधिक बलाच्या बाजूला प्रयुक्त होते व रस्सीचा मध्य त्या दिशेला सरकतो. आता समजा बघा, आता एक उदाहरण देतो तुम्हाला की तीन मुलं आहेत किंवा तीन विद्यार्थी आहेत. या उजव्या साईडला 3, डाव्या साईडला 3, एकसारखी वस्तुमान असलेली तिघजणी घेतली, वस्तुमान वजन म्हणू आपण, आणि तिघांना काय सांगितलं, दोन्ही बाजूंनी ओढायला लावलं. तर काय होतं, दोन्ही बाजूंना सारखं बल लागणार आहे त्यामुळे ती रस्सी कोणाच्याही बाजूला झुकली जाणार नाही, बरोबर मध्ये रस्सी काय येणार आहे, स्थिर राहणार आहे. त्याला आम्ही संतुलित बल असं म्हणणार आहे. पण याऐवजी मी काय म्हटलं, एका साईडला आता 4 जावा, एका साईडला फक्त काय केलं, एक विद्यार्थी वाढवला, मग एका साईडला 4 झाले, एका साईडला 3 झाले. त्यावेळी मात्र काय होणार आहे, ज्या साईडला काय होणार आहे, बल वाढणार आहे त्या साईडला रस्सी ऑटोमॅटिक काय होणार आहे, जाणार आहे आणि त्यामुळे तिथं असंतुलित बल निर्माण झालं. कारण एका साईडला कमी आणि एका साईडला जास्त बल लागलं ना, त्यामुळे असंतुलित बल तिथं निर्माण होणार आहे. परिणामी काय होणार आहे, रस्सी मध्य रेषेत न थांबता ज्या ठिकाणी ज्या साईडला बल जास्त प्रयुक्त झालेला आहे त्या साईडला ती रस्सी जाणार आहे असं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. तर बघा, यावरूनच न्यूटननी काय केलेलं आहे, पहिलं गतिविषयक पहिला नियम सांगितलेला आहे तो इथं आहे बघा. काय म्हटलेलं आहे, जर एखाद्या वस्तूवर, बघा बारकाईने बघा, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते असं म्हटलंय. हा नियम आम्हाला पाठ करावा लागेल, लक्षात ठेवावा लागेल. थोडक्यात काय सांगितलंय, जर एखाद्या वस्तूवरती, आता याचं थोडंसं मिनिंग तुम्हाला सांगतो काय म्हणायचंय, एखादी वस्तू जर काय असेल, विरामावस्थेत असेल किंवा गतिमान असेल, जर तिच्यावर कोणतंही बल असंतुलित बल कार्य करत नसेल तर विरामावस्थेत असेल तर विरामावस्थेतच राहील किंवा गतिमान एकसमान गतीत असेल तर एकसमान गतीमध्येच राहणार आहे. तो न्यूटनचा पहिला नियम इथं सांगितलेला आहे. जर एखाद्या वस्तूवरती कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेत एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. हा झाला न्यूटनचा पहिला नियम. आता आपल्याला खाली काही अजून स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. काय, एखादी वस्तू विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये असते. बघा, ह्याचं स्पष्टीकरण दिलंय. एखादी वस्तू विरामावस्थेत म्हणजे स्थिर असेल किंवा सरळ रेषेमध्ये गतिमान असेल तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्य करत नसेल असे नाही. प्रत्यक्षात त्या वस्तूवर विविध बाह्य बले कार्य करतात. जर बाह्य बल त्याच्यावरती काही ना काही कार्य करत असतात परंतु ती परस्परांना निष्प्रभ करीत असल्याने एकंदरीत परिणामी बल शून्य होते. न्यूटनच्या पहिल्या नियमाने जडत्वाचे म्हणजेच वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचे स्पष्टीकरण दिले जाते. त्याप्रमाणेच वस्तूच्या विरामावस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एकसमान गतीत बदल घडवून आणणाऱ्या किंवा बदलास प्रवृत्त करणाऱ्या असंतुलित बलाचे स्पष्टीकरण दिले जाते. आता इथे स्पष्टीकरण दिले की एखादा जरी दगड स्थिर असला तर त्याच्यावरती काय
कोणतंच असंतुलित बल कार्य करत नसेल असं होत नाही. कारण का आपल्याला माहिती आहे हवा जरी असेल ते हवेमुळे सुद्धा घर्षण बल त्याला होतच असतं. थोडीफार आता हलकी वस्तू असेल तर ती काय होणार आहे, हलणार आहे विरामावस्थेत. पण नसेल हलकी तर ती हलणार नाही. जसं मोठा दगड असेल ती काय हलणार नाही. तर याचं स्पष्टीकरण जे असंतुलित बल आहे त्याचं स्पष्टीकरण यामध्ये थोडंसं दिलेलं आहे. आपल्याला यात महत्त्वाचा हा नियम महत्त्वाचा लक्षात ठेवायचे, जर एखाद्या वस्तूवरती कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते. हा आम्हाला नियम पाठ करावा लागणार आहे. आता हा झाला न्यूटनचा पहिला नियम, लक्षात येते. आता आपल्याला न्यूटनचा दुसरा नियम बघायचा आहे. बघा त्याला न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन असं म्हटलेलं आहे, ज्यासाठी आपल्याला करून पहा अ आणि आ हे सांगितलेलं आहे. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला खरं अभ्यासक्रमातून कमी केलेला भाग आहे, तरी पण आपल्याला समजण्यासाठी मी इथं घेतोय. बघा, तुम्ही मित्राला समान आकारचे प्लॅस्टिक व रबराचे चेंडू उंचीवरून खाली टाकण्यास सांगा. उंचीवरून एक आपला मित्र आहे समजा, तो काही ठराविक उंचीवरती वरती आहे, घरावरती असेल, टेरिसवरती असेल, आणि त्याला काय सांगितलं, समान आकाराचे एक प्लॅस्टिकचा बॉल आणि एक रबरी बॉल हे चेंडूवरती खाली टाकण्यास सांगा. तुम्ही चेंडूचा झेल घ्या. तुम्ही कोणत्या चेंडू सहजपणे झेलू शकता आणि का. आणि आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी दोन समान आकाराचे एक प्लॅस्टिकचा आणि एक रबराचा चेंडू आहे तो वरून टाकणार आहे. तो आपल्याला झेल घ्यायला लावलाय आणि आपल्याला त्या दोन्हीपैकी कोणता आपण सहजपणे झेलू शकतो आणि का हे आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो, हा प्रयोग करण्यासाठी खूप सोपा आहे आणि आपण तो करू शकतो. तर ते तुम्ही केल्यानंतर तुम्हाला ते उत्तर मिळणार आहे आणि ते उत्तर तुम्हीच मला देऊ शकणार आहे. तर हा तुम्हीच करा प्रयोग. तर आपल्याला माहिती आहे प्लॅस्टिकचा चेंडू हलका असल्यामुळं काय होणार आहे, त्याच्यावरती जे प्लावक बल जे आहे, प्लावक बल म्हणजे हवेच्या घर्षणामुळे त्याची गती काय होणार आहे, खाली जाताना कमी होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला तो सहज आम्ही झेलू शकणार आहे. रबरी बॉल वस्तुमान त्याचं जास्त आपल्याला असतं आणि ते काय होतात, हवेच्या घर्षणा होतच त्याला प्लावक बल त्याच्यामध्ये सुद्धा निर्माण होतं, तरी पण ते काय होतात, स्पीडनं काय होतात, गुरुत्वाकर्षण दिशेने खाली येतात. त्यामुळे आम्ही तो जरा झेल घेतला तरी आमच्या हाताला लागण्याची शक्यता असते, असं आम्ही तिथं उत्तर सांगू शकतो. आता दुसरं हे एक आपल्याला प्रयोग करायला लावलेला आहे. बघा की तुमच्या मित्राला एक चेंडू हळूच फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न करा. बघा काय सांगितलंय, तुमच्या मित्राला एक चेंडू हळूच फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न करा. दुसरं काय सांगितलंय, आता तोच चेंडू तुम्ही मित्राला जोरात फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न करा. कोणत्या वेळी तुम्ही चेंडू सहजपणे झेलू शकता आणि का. आता आपल्याला माहिती आहे चेंडू कोणताही चेंडू घ्यायला लागायचा की हळूच टाकायला लावायचं, त्याला आपण झेल घ्यायचा आणि परत जोरात टाक म्हणायचं आणि परत झेल घ्यायचा. तर आम्हाला माहिती आहे जे हळू टाकलेला चेंडू आहे त्याचं साहजिक आहे, त्याचं काय होणार आहे, त्या चेंडूला गती कमी असल्यामुळे आम्ही तो सहज झेलला. मात्र जो जोरात आलेला चेंडू, जो जोरात फेकलेला आहे, तो झेलण्यासाठी आम्हाला काय झालं, आम्ही झेलल्यानंतर आमच्या हाताला थोडंसं काय होणार आहे, हाताला लागल्यासारखं होणार आहे, तो चेंडू गतिमान असल्यामुळं. तर आम्ही हे इथं सांगू शकतो. तर असं का झालं हे आपल्याला आता या न्यूटनच्या दुसऱ्या नियमामध्ये सांगितलेलं आहे. बघा काय म्हटलंय, एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हीवर अवलंबून असतो. महत्वाचं आहे. बघा इथं काय सांगितलंय, बघा एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेला आघात. आता जो बॉल टाकलेला आहे, बॉल एक वस्तू आहे, तो बॉल वस्तू येऊन आपल्या हातावर पडते, म्हणजे हे दुसरी वस्तू आहे. त्या हातावर पडत असताना काय होतं, दोघांचा आघात होतोय. आघात होतो म्हणजे एकमेकांना थडकतायत, टक्कर होते त्यांची. आता हे होत असताना वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हीवर अवलंबून असते. जो आघात असतो तो आघात होत असताना त्या वस्तूचं वस्तुमान किती आहे आणि वेग किती आहे याच्यावरती आघात कसा आहे तो आपण इथं ठरवणार आहे, हे इथं सांगितलेलं आहे. परत लक्षात घ्या, एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग यावर अवलंबून असतो. म्हणजेच काय, बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वजन, वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो. या गुणधर्मालाच न्यूटनने संवेग असे म्हटलेले आहे. संवेग कशाला म्हटलेला आहे की बघितलं, एखादी वस्तू जेव्हा दुसऱ्या वस्तूवरती आदळते, आघात होतो, तेव्हा तिचे वस्तुमान आणि तिचा वेग यावरती ते अवलंबून असतं. म्हणजेच बलाचा परिणाम इथं काय झालेला, घडवून आणण्यासाठी, एक प्रकारचं बलाचा परिणाम हे जर घडवून आणण्यासाठी आपल्याला
त्या वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म इथं कारणीभूत ठरतो आणि या गुणधर्मालाच आपण संवेग असे म्हणतो. तर असं म्हटलेलं आहे इथं. आता संवेगाला परिमाण आणि दिशा दोन्ही असते, म्हणून ही कसली राशी आहे? सदिश राशी आहे. संवेगाची दिशा वेगाच्या दिशेनेच असते आणि ही संवेगाची दिशा वेगाच्या दिशेनेच असते. SI पद्धतीनुसार संवेगाचे एकक किलोग्रॅम मीटर पर सेकंद आणि CGS पद्धतीने ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद एवढे असते. तर जर वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल संवेगातही बदल घडवते. जसं असंतुलित बल हे वेगामध्ये जसं बदल घडवतं तेच काय करतं बल या संवेगामध्ये सुद्धा बदल घडवतं असं म्हटलेलं आहे. वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक संवेग बदलाच्या दरावर अवलंबून असते. आता वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणायचा असेल तर आवश्यक बल हे संवेगाच्या बदलाच्या दरावर अवलंबून असते. आवश्यक बल म्हणजे संवेग घडवायचा असेल तर ते आवश्यक बल सुद्धा त्याच्यावरती अवलंबून असते. आता संवेग म्हणजे नक्की काय तर आपण असं म्हणू शकतो, थोडक्यात व्याख्या कशी करू शकतो बघा. संवेग म्हणजे वस्तूचा वेग गुणुले व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग असं आपण इथं म्हणू शकतो. म्हणजेच P बरोबर M म्हणजे वस्तुमान गुणुले V म्हणजे व्हेलॉसिटी. म्हणजे संवेग ही कशी आहे? सदिश राशी आहे. मी वरतीच तुम्हाला सांगितलं का परिमाण आणि दिशा दोन्ही याच्यामध्ये येतात, म्हणून ही राशी कशी आहे? सदिश राशी आहे असं आम्ही म्हणू शकतो. आम्ही त्याचा आता व्याख्या करायची झाली तर संवेग आता ही न्यूटनचा दुसरा नियम आहे. हा न्यूटनचा दुसरा नियम आहे. आता आम्ही संवेग म्हणजे काय बघितलं. काय? वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. म्हणजेच आम्ही इथं बघा त्याचं सूत्र लिहिलंय P बरोबर P म्हणजे काय? संवेग. P बरोबर M गुणिले V. M म्हणजे वस्तुमान, V म्हणजे वेलॉसिटी आणि ही सदिश राशी आहे. आणि यानुसारच आम्ही काय केलेलं आहे? न्यूटनचा दुसरा नियम इथं सांगतोय बघा. काय म्हटलेलं आहे बघा. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेग परिवर्तनाच्या बलाच्या दिशेने असतो. बघा काय म्हटले परत एकदा बघा. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाच्या समानुपाती व संवेग परिवर्तनाच्या बलाच्या दिशेने असतो. म्हणजे जेवढं बलाशी समानुपाती असतो आणि संवेग परिवर्तनाच्या बलाच्या दिशेने सुद्धा असतो. बलाच्या दिशेने सुद्धा असतो आणि बलाशी समानुपाती सुद्धा असतो. तर आता तो कसा आहे तो आता आपल्याला इथं काढलेला आहे बघा. समजा M वस्तुमान असणारी एक वस्तू सुरुवातीला U या वेगाने जात असताना तिच्या गतीच्या दिशेने F इतके बल प्रयुक्त केल्यास T इतक्या वेळेनंतर वस्तूचा वेग V होतो. बघा आता आपल्याला हे सांगितलंय. समजा M वस्तुमान किती आहे? त्या वस्तूचं M आहे. अशी सुरुवातीचा वेग किती आहे? U आहे. माहित नाही म्हणून U या वेगाने जाते आणि तिच्यात गतीच्या दिशेने F इतके बल प्रयुक्त होते. आता गती आली म्हणजे त्यामध्ये कुठलं तरी बल आहे, म्हणजे त्यात गतीविषयी गतिज बल आहे आपण असं म्हणूया. किती गतीच्या दिशेने F इतके बल प्रयुक्त होतं आणि हे प्रयुक्त झाल्यानंतर T या वेळेनंतर T या कालावधीनंतर वस्तूचा वेग काय होतो? V एवढा होतोय. म्हणून आम्ही म्हणू शकतो वस्तूचा सुरुवातीचा वेग किती असतो? M गुणिले V. म्हणजे वस्तुमान किती असते? संवेग किती असतो? mu. T या कालावधीनंतर वस्तूचा वेग किती होणार आहे? mv होणार आहे. सुरुवातीचा वेग किती आहे? mu आहे. T या वेळेनंतर शेवटचा वेग किती येणार आहे? आम्हाला अंतिम वेग किती येणार आहे? mv. सुरुवातीचा संवेग किती आहे? mu आणि T या कालावधीनंतर वस्तूचा अंतिम संवेग किती असणार आहे? mv. म्हणून संवेग परिवर्तनाचा दर बरोबर संवेगात होणारा बदल भागिले काळ. संवेगात होणारा बदल काय की अंतिम संवेग वजा सुरुवातीचा संवेग भागिले वेळ. आता अंतिम संवेग किती आहे? mv वजा सुरुवातीचा संवेग किती आहे? mv भागिले t. बघा संवेग परिवर्तनाचा दर mv वजा mu छेद t. आता m इथं कॉमन आहे म्हणून मी काय घेतलं? कंसाच्या बाहेर घेतलं आणि कंसात काय राहिलं? v वजा u छेद t. आता इथं बरोबर ma का लिहिलेलं आहे? मग ही v वजा u छेद t हे कुठे गेलं? तर आपल्याला माहिती आहे त्वरणाचं आपल्याला सूत्र माहिती आहे. त्वरण बरोबर शेवटचा वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी म्हणजेच v वजा u छेद
टी, ए बरोबर व्ही वजा यू छेद टी, म्हणून इथे यम आहे तसं आणि या सगळ्याची किंमत काय राहते, ए राहते. तिथं घेतलेलं आहे ए, म्हणजे यम गुणिले ए, म्हणजे आपल्याला इथं काय मिळाला, संवेग परिवर्तनाचा दर किती मिळाला, यम गुणिले ए एवढा इथं मिळालेला आहे. आता न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार, पण न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आम्हाला काय सांगतोय, तर इथं आपण बघितलाय संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी, संयोग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती आणि संवेग परिवर्तनाच्या बलाच्या दिशेने असतो असं सांगतोय. म्हणून आम्ही इथं म्हणणार आहे संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हा न्यूटनचा आम्हाला दुसरा नियम सांगतोय. म्हणजेच आम्ही म्हणतो संवेग परिवर्तनाचा दर किती आहे, एम गुणिले ए, हा कोणाशी असतो, बलाशी समानुपाती, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ. येते लक्षात, आपण ह्याला काय म्हणतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ. पण आपल्याला हे गणिती भाषेत असं लिहून चालत नाही, काहीतरी कॉन्स्टंट घ्यावं लागते फिगर. म्हणून काय घेतो, एफ बरोबर कॉन्स्टंट फिगर किती आली, के. के आहे काय, स्थिरांक असून त्याचे मूल्य एकच आहे, म्हणून एफ बरोबर के गुणिले एम गुणिले ए. आता केचं फिगर एक असल्यामुळं ते घेतलं काय नाही घेतलं काय तरी उत्तर बदलणार नाही, म्हणून ते आपण परत काढलं ते. म्हणून एफ बरोबर एम गुणिले ए हे आपल्याला न्यूटनचं दुसरं समीकरण आपल्याला इथं बलाचं, म्हणजे न्यूटनचं गतिविषयक आपण बघतोय की दुसरा नियम बघतोय, हे दुसऱ्या नियमाचं आपल्याला इथं काय झालेलं आहे, हे मिळालेलं आहे. एफ बरोबर एम गुणिले ए हे आपल्याला इथं मिळालेलं आहे. आता यामध्ये अजून आपल्याला थोडी माहिती ह्याच्यामध्ये दिलेली आहे बघा. काय म्हटलंय, सुरुवातीस विरामावस्थेत असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वस्तुमानाच्या वस्तू विचारात घ्या. सुरुवातीला समजा विरामावस्थेत आहे आणि दोन वेगवेगळ्या वस्तुमानाच्या वस्तू घेतल्यात आपण, असं समजा दोन्हीचा सुरुवातीचा संवेग 0 आहे. सुरुवातीचा किती आहे, संवेग 0 आहे. समजा दोन्ही वस्तूवर विशिष्ट कालावधी टी साठी ठराविक बल एफ प्रयुक्त केले तर हलकी वस्तू जड वस्तूपेक्षा अधिक वेगाने जाऊ लागते. आपल्याला माहिती आहे जर बल प्रयुक्त केलं दोन्हीवरती तर हलकी वस्तू नेहमी जड वस्तूपेक्षा काय होणार आहे, जोरात जाणार आहे. परंतु वरील सूत्रानुसार लक्षात येते की दोन्ही वस्तूंमध्ये होणाऱ्या संवेग परिवर्तनाचा दर मात्र समान म्हणजे एफ असेल व त्यातील होणारा बदल ही एफ टी समान असेल. म्हणून वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केल्यास संवेगातील बदलही समान असतो. इथे थोडक्यात काय सांगायचं आहे की समान कालावधीमध्ये बघा काय म्हटलेलं आहे की बघा वस्तूमध्ये होणाऱ्या संवेगातील परिवर्तनाचा दर मात्र समान म्हणजे एफ असेल. त्यामुळे आपण काय बघा इथं काय सांगितलंय की एक वस्तू एकाचं वस्तूचं वस्तुमान जास्त आहे आणि एकाचं कमी आहे आणि तिला आम्ही फेकली तर आम्हाला माहिती आहे हलकी वस्तू जोरात जाते आणि जड वस्तू जात नाही. पण मात्र आम्हाला इथं संवेग परिवर्तनाचा दर मात्र दोघांचा आम्हाला काय मिळतो, इथं समान मिळतोय. तेच आम्हाला इथं सांगितलेलं आहे. एफ टी आम्हाला शेवटी काय मिळणार आहे, समान मिळणार आहे, ते आम्हाला इथं सांगितलेलं आहे. आता एसआय पद्धतीत बलाचे एकक न्यूटन आहे. एसआय पद्धतीत बलाचे एकक काय, न्यूटन हे आम्हाला माहीत आहे. न्यूटनमध्ये बल मोजलं जातं. मग न्यूटन म्हणजेच काय, 1 किलोग्रॅम वस्तुमानात 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन बल म्हणतात. म्हणजेच 1 न्यूटन बरोबर 1 kg गुणिले 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर हे आम्ही लिहू शकतो. म्हणजेच आम्ही त्याचं जर आम्ही हे काढलं, आता न्यूटनमध्ये बल मोजता येत नाही आम्हाला, मोजायचं झालं तर आम्ही कशामध्ये मोजू शकतो, किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर याच्यामध्ये सुद्धा आम्ही मोजू शकतो. 1 न्यूटन बरोबरच काय, किलोग्रॅम मीटर पर स्क्वेअर, मीटर सेकंद पर स्क्वेअर असं सुद्धा आम्ही घेऊ शकतो. सीजीएस पद्धतीमध्ये सुद्धा आपण काय करणार आहे, केजीच्या तिथं काय घेणार आहे, ग्रॅम घेणार आहे, मीटरच्या तिथं सेंटीमीटर एस वर्ग आहे तसं. म्हणून इथं येणार आहे एक डाईन. न्यूटनच्या ऐवजी काय घेतलंय, डाईन. एक डाईन बरोबर 1 kg गुणिले 1 सेंटीमीटर सेकंद स्क्वेअर एवढं आपल्याला हे सीजीएस पद्धतीमध्ये आणि हे एसआय पद्धतीमध्ये आपल्याला हे एकक मिळतं. आता जरा डोके चालवा. हे बघा हा तुम्हीच काय करा, थोडंसं हे समजून घ्या की काय सोपं आहे बघा. उंच उडी मारण्याच्या मैदानी खेळामध्ये खेळाडू जमिनीवरील वाळूच्या जाड थरावर पडेल अशी व्यवस्था का केलेली असते. उंच उडी मारत असताना बघा जर आम्ही वाळू नाही ठेवली तर काय होणार आहे, दोन्हीचं वस्तुमान हे सारखं असणार आहे. उलट
जे पृथ्वीचं वस्तुमान आपल्या वस्तुमानापेक्षा जास्त मोठं आहे, त्यामुळे आपल्याला आघात जेव्हा होणार आहे तेव्हा काय होणार आहे, लागण्याची भीती असते. मग त्यामुळं हे वाळूचा थर असतो, त्यामुळं काय होतं, आपल्याला आघात होत नाही, तर आपलं आघात कमी प्रमाणात होतो पण मात्र काय होतं, कमी होतो. कारण वाळू हे छोटे छोटे कण असतात, त्याचं वस्तुमान कमी असतं आणि ह्याचा सवेग त्यातला काय होतो, कमी होतो, असं आपण इथं म्हणू शकतो. आता न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, इथं बघा, हे आपल्याला इथं बघायचं आहे. तर पहिला काय म्हटलंय, मागच्या बाजूला, आता हा सुद्धा आपल्याला करून पहा, हा सुद्धा कमी केलेला भाग आहे, तरी पण आपण बघतोय बघा, मागच्या बाजूला छिद्र असणारी एक प्लॅस्टिकची होडी, या प्लॅस्टिकची होडी घ्यायची आहे, त्याच्या मागच्या साईडला छिद्र असणार आहे. एका फुग्यात हवा भरून तो होडीच्या छिद्रावर लावा व होडी पाण्यात सोडा. फुगा फुगवायचे आणि काय करायचं, त्या छिद्रावरती बरोबर लावायचं आणि ती होडी काय करायचं, पाण्यात सोडायचे. जसजशी फुग्यातील हवा बाहेर पडेल तसं तसा बोटीवर काय परिणाम होतो व का. जसजशी फुग्यातली हवा बाहेर पडते तशी बोट पुढे पुढे जाऊ लागते. हवा मात्र काय बोटीच्या विरुद्ध दिशेला जाते आणि बोट मात्र काय होते, हवाच्या विरुद्ध दिशेला जाते. असं का होतंय ते आपल्याला आता इथं विचारलेलं आहे. तर बघूया, न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या दोन नियमांमधून बल आणि बलाचे परिणाम यांची माहिती मिळते. बल आणि बलामुळे काय परिणाम झालं या न्यूटनच्या पहिल्या दोन नियमानुसार आपल्याला माहिती मिळालेली आहे. परंतु निसर्गात बल एकांगी असू शकत नाही. निसर्गामध्ये बल हे एका साईडलाच असू शकत नाही. बल ही दोन वस्तूंमधील अनोन्य क्रिया आहे. बल ही दोन वस्तूंमधली क्रिया आहे, अनोन्य आहे. बले नेहमीच जोडीनेच प्रयुक्त होत असतात. बल नेहमी एका साईडनं कधीच लागत नाही, तर दुसऱ्या साईडनं पण बल लागत असतं. आता नेहमी जोडीनंच हे बल लागत असतं. ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्यावेळी दुसरीही वस्तू पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करते. जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवरती बल प्रयुक्त करते तेव्हा दुसरी वस्तू सुद्धा पहिल्या वस्तूवरती बल प्रयुक्त करत असते, असं इथं म्हटलेलं आहे. दोन वस्तूंमधील बले नेहमी समान व विरुद्ध असतात. दोन वस्तू ज्या आहेत दोन, त्यामधली बले नेहमी समान सुद्धा असू शकतात किंवा विरुद्ध सुद्धा असू शकतात. ही कल्पना न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमात मांडली आहे आणि हीच कल्पना न्यूटनने गतिविषयक तिसऱ्या नियमामध्ये कल्पना मांडलेली आहे. पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास क्रियाबल व दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्यास प्रतिक्रिया बल असे म्हणतात. पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर, म्हणजे समजा आपण लहानपणी गट्ट्या खेळायला असतो, एक गट्टी जेव्हा दुसऱ्या गट्टीवरती मारतो तेव्हा काय होतं, पहिल्या वस्तूनं दुसऱ्या वस्तूवरती काय केलं, एक बल काय केलेलं आहे, प्रयुक्त केलेला आहे, त्याला क्रियाबल म्हणतात. पण काय होतं, जेव्हा ती जी गट्टी आहे ती दुसऱ्या गट्टीवर जात असताना काय होतं की ती जी विरामावस्थेत असणारी जी वस्तू आहे ती सुद्धा काय करते, याचा वेगाला विरुद्ध बल लावत असते आणि हे लावल्यामुळं काय होतं की त्यालाच आपण काय म्हणतो, प्रतिक्रिया बल म्हणतो. अशा प्रकारे इथं आपल्याला उदाहरण आपण देऊ शकतो. आता याचंच आपल्याला बघा न्यूटनचा तिसरा नियम काय सांगते बघा, की प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणाऱ्या प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. बघा आता इथे काय म्हटलंय की प्रत्येक क्रियाबलास, जेव्हा प्रत्येक क्रियाबल घडत असतं तेव्हा समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. बघा जेव्हा मगाशी उदाहरण दिलं, जे दोन गोटे असतात, आता ते एकमेकावर आदळल्यानंतर काय होतात, जेव्हा ही येऊन ह्याच्यावरती आदळते तेव्हा ती पुढे जाते आणि ही काय होते, दिशा माघारी येते. म्हणजे दोन्ही आदळतात एकमेकावरती, पण काय होतात, ही पुढे जाते आणि ही जी आलेली या साईडनं ती माघारी येते. अशासाठी हे दिशा परस्पर विरुद्ध असतात. असे उदाहरण आपल्याला इथं दिलेले आहे. बघा, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. हे आपल्याला न्यूटनचा तिसरा नियम इथं सांगितलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे उदाहरण आहेत जरा डोके चालवा, हे सुद्धा आपल्याला काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे. तर बघा, बॅटने चेंडू टोलावताना बॅटची गती कमी होणे. आपण क्रिकेट खेळत असतो जेव्हा आपण बॉल मारतो बॅटनी, तेव्हा काय होतं, आपल्या बॅटचा जो वेग आहे तो कमी होतो.
जेव्हा बॅट चेंडूला लागतो तेव्हा वेग काय होतो, कमी होतो. मग हा सुद्धा कशाचं उदाहरण आहे, आम्ही हा सुद्धा न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचं उदाहरण आहे असं म्हणू शकतो. कारण बॅटचा वेग कमी होतो. थोडक्यात काय की वेग कमी झाला म्हणजे थोडंसं बॅट काय झालेली आहे, विरुद्ध दिशेने थोडंसं तिचं कार्य झालेलं असतं थोडंसं. आता दुसरा काय, बंदुकीतून गोळी झाडली असली तरी असता बंदुकीचे मागे सरकणे. आता बंदुकीची गोळी जेव्हा पुढे जाते तेव्हा बंदूक काय होते, मागच्या दिशेने सरकते. हे सुद्धा न्यूटनचं तिसऱ्या नियमाचं उदाहरण आहे. अग्निबाणाचे प्रक्षेपण, रॉकेट, ते सुद्धा आपण बघतोय की ते सुद्धा न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचं उदाहरण आहे. तर बघा हे जे आहे हा भाग सुद्धा आता आपण काय कमी केलेलाच भाग आहे. तर आपल्याला एवढंच यामध्ये लक्षात ठेवा, हा नियम एक खूप महत्त्वाचा आहे आणि त्याची उदाहरणं जी इथं दिलेली आहेत ती उदाहरणं सुद्धा आमच्या लक्षात राहिली पाहिजेत. तर हे न्यूटनचा आपण तिसरा नियम इथं बघितलेला आहे. तर आता संवेग क्षेत्राचा सिद्धांत, त्याला लॉ ऑफ कन्व्हर्जेशन ऑफ मोमेंटम, हा जो आहे तो आपण काय करणार आहे, पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.